अभिनेते शरद पोंक्षेंनी राहुल गांधींवर हल्लाबोल केलाय। राहुल गांधींच्या वक्तव्यानंतर राज्यात सरकार सावरकर यात्रा काढणार आहे। राहुल गांधी आणि त्यांची टीमनं झोपेचं सोंग घेतलेलं असल्याचा घणाघात त्यांनी केला। राहुल गांधींचा अजेंडा हिंदुत्व बदनाम करण्याचा असल्याची टीका त्यांनी केली आहे। राहुल गांधींना हिंदू या शब्दाची दहशत झाली असल्यानं ते काही बरळत असल्याचं पोंक्षे म्हणाले। तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी जी भूमिका 2 दिवसांपूर्वी घेतली ती 2.5 वर्षांपूर्वी घेतली असती तर परिस्थिती वेगळी असती असंही ते म्हणाले। ही सगळी झोपेची सोंग घेतलेली माणसं आहेत। राहुल गांधी आणि सगळी जी टीम आहे त्यांची, ती सगळी झोपेची सोंग घेतलेली लोक आहेत। त्यांना तुम्ही कितीही जागा करायचा प्रयत्न केला, त्यांना कितीही पुरावे दिले, त्यांना कितीही कागदपत्र दिली, तरी त्यांना त्यांचा अजेंडाच आहे की हिंदुत्व बदनाम कसं करायचं आणि जे प्रखर हिंदुत्ववादी नेते आहेत त्यांच्यावर चिखलफेक कशी करायची, हा त्यांच्या आयुष्याचा अजेंडा आहे। हिंदू ह्या शब्दाचीच दहशत आहे आणि त्या दहशतीतून हे वेड्यासारखं मूर्खासारखं बरळणं चालू आहे। आणि पण असं पण असतं ना की काय होतं, 100 माणसं सातत्याने खोटं रेटून बोलत राहिली तर पुढच्या पिढ्यांना ते खोटंच खरं आहे की काय असं वाटायला लागतं। म्हणून यांना वारंवार उत्तर देणं फार गरजेचं आहे। मी 7x11च्या कोठडीमध्ये राहून शून्य उपयोगी पडण्यापेक्षा मी जर का या दयेच्या अर्जावर सही करून बाहेर पडलो, सगळ्या अटी मान्य केल्या आणि मी बाहेर आलो, मुक्त झालो, तर मी समाजासाठी बरंच काही करू शकेन आणि ते करून दाखवलं। जो सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेला आहे राहुल, कसलं त्यांनी काय केलं हो देशासाठी। हो, ज्याला लोकसभेमध्ये नीट कसं बसावं, कसं बोलावं, हेही ज्यांना जी सुचिरभूतता असते तीही त्यांना कळत नाही। ते काही बडबडत असतात, मध्येच पेंगतात, मध्येच जाऊन मध्यंतरी एकदा त्या काय पंतप्रधानांना जाऊन मिठीच मारून काय आले, मध्ये डोळे काय मारतात आणि कुठल्या लेवलला आहे तो। यांना आपण निवडून देतो, नाहीतर ह्याच्या आधी जे मुख्यमंत्री होते त्यांनी त्यांच्या बरोबरच बसले होते ते काँग्रेस आणि महाविकास आघाडीमध्ये, त्याही 2.5 वर्षामध्ये असंख्य वेळेला राहुल गांधींनी सावरकरांवरती गलिच्छ टीका केलेली आहे, गलिच्छ प्रकारे बोललेले आहेत। त्यावेळेला त्यांनी कधी तोंड उघडलं नाही। ह्याच्याबद्दल मला खूप दुर्दैव, म्हणजे मला दुःख होतं की इतकं कसं काय माणसं सत्तेसाठी आपली सगळी तत्वच, मूळ तत्वांनाच बगल देऊ शकतात।